हेलो. कैसी हैं आप? मी बरी आहे. वो दादा वहिनी के बारे में पूछने के लिए फोन किया था. वहिनी ठीक है ना? हो ठीक आहे. ती बाहेर गेली आई आणि आजी सोबत शतपावली करायला. अच्छा अच्छा. और दादा? दादा त्याचं नीटचं काही कळत नाहीये पण तसा शांत आहे तो. आप प्लीज समझाइए उन्हें. बोलिए उन्हें कि एक नई जिंदगी की शुरुआत करें. हो मी बोलेन त्याच्याशी. मला सांग उर्मिला कशी आहे? दीदी ठीक है. मतलब दादी और अम्मा नाराज है उनसे, पर हम उनके साथ हैं. बाबूजी उनके साथ हैं. भाभी भी ध्यान रख रही है. तू समजाव ना अम्माजींना प्लीज. कोशिश तो कर रहे हैं गौरी जी. हमने तो बोल दिया अम्मा को कि दीदी की खुशी से बढ़कर और कुछ नहीं है. चांगलं केलंस. आणि उर्मिला जी योग्यच आहेत. त्या त्यांच्या हक्काचंच मागतायत ना. अशा वेळी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. अशा अडचणीत आपल्याच माणसांचा आधार असतो ना. सही कह रही हैं गौरी जी. ये सब कुछ ज्यादा दिन तक नहीं चल सकता. इतकं वेळ फोनवर कोणाशी बोलते? कुछ तो करना पड़ेगा. खरंय तुझं. पता है गौरी जी, दीदी को देख के ना दुख होता है. चिंता होती है हमें. हम उनके साथ हैं फिर भी उन्हें लगता है कि वो अकेली है. कोई तो फैसला लेना पड़ेगा जल्दी. मी काय म्हणते शिव, तू त्यांना प्रकाश जिजाजींशी बोलायला सांग. म्हणजे बघ त्या दोघांनी बसून शांतपणे बोलूनच हा प्रश्न सोडवायला हवा. काय आहे ना, उर्मिला जिजाजींच्या मनात नेमकं काय हे कोणाला समजलं नाही ना तरी प्रकाश जिजाजींना नक्की समजेल. म्हणजे असं मला वाटतंय आणि कदाचित यातूनच काहीतरी सोल्यूशन मिळेल. पर गौरी जी, पता नहीं वो मिलने के लिए राजी होंगे भी कि नहीं. वो अपनी माँ से पूछे बिना कोई काम नहीं करते, सांस तक नहीं लेते. बोलावं तर लागेलच ना, गरजेचं आहे. हे बघ त्या दोघांनी मिळूनच हा प्रश्न सोडवावा लागेल आणि त्यांनाच मार्ग काढावा लागेल. सही कह रही हैं आप. हमें भी यही लगता है. ये पति पत्नी की आपस की बात है. हो आणि तसंही नवरा बायकोच्या भांडणात कोणी तिसरं आलं की वाद मिटण्याऐवजी वाढू शकतो. ते प्रेमाचं भांडण राहत नाही ना, त्यात अहंकार आड येतो. उगाच शब्दाला शब्द वाढतो आणि सगळंच संपतं. नवरा बायकोचे वाद हे त्या दोघांनीच मिटवायला हवे, तिसऱ्या कोणालाही त्यात पडू न देता. या दोघांमध्ये तिसरा मी तर नाही. ये हमसे सब्जियां तुड़वा रही हो जौनपुर वाली हैं? विश्राम कहाँ गया? अब माता जी क्या बताएं? गेहूं पिसवाने के लिए चक्की भेजा है हमने. 2 घंटे हो गए, न जाने कहाँ भटक रहा है. आने दो उसे. आज तो हम उसका दिमाग ठिकाने लगा देंगे. वैसे जौनपुर वाली, जी माता जी. यहाँ आओ. जी माता जी. जौनपुर वाली वो, अरे हम क्या पूछ रहे थे. हाँ, ये मुन्ना आज दफ्तर काहे नहीं गए? माता जी अब मुन्ना के बारे में तो हमसे कुछ मत पूछिए. नहीं मतलब उसके मन में क्या चल रहा है ये तो वही जाने. हम कुछ नहीं बता पाएंगे. सही. चलिए ना, जाना है. अरे चलिए. उर्मिला, बेटा हमारी बात मान के तुमने साड़ी पहनी, हमें बहुत अच्छा लगा. देखो कितनी सुंदर लग रही है? बेटा यही तो हमारे घर की परंपराएं हैं. चलिए, देर हो रही ना. रुको. कहाँ जा रहे हो तुम दोनों? जीजा जी से मिलने जा रहे हैं. क्यों मुन्ना? बात करनी है उनसे, इसलिए. देखो बेटा ऐसे अकेले में मिलना ठीक नहीं है. अगर उर्मिला के ससुराल वालों को ये बात पता चली ना तो उन्हें बुरा लगेगा. जीजा जी को मिलने से कोई प्रॉब्लम नहीं है.
उनके परिवार वालों को क्या प्रॉब्लम होगी? हाँ लेकिन मुन्ना हम क्या कहते हैं कि अब जो भी बात होगी ना वो परिवार के सामने होगी, हैं? देखो वैसे ही बात इतनी बिगड़ चुकी है, कहीं और बात बिगड़ गई तो? मुन्ना, माताजी एकदम सही कह रही हैं। वैसे भी ये बात अब प्रकाश जी और उर्मिला के बीच की नहीं रही है। अम्मा प्लीज, आप दीदी और जीजा जी के साथ वो मत कीजिए जो आपने हमारे और गौरी जी के साथ किया। मुन्ना, हमने तुम्हारे और गौरी के साथ कुछ नहीं किया। जो कुछ भी किया है ना वो गौरी के बाबा ने किया है। हम पर ये झूठा इल्जाम मत लगाओ तुम। इल्जाम नहीं है, ये हकीकत है। एक छोटी सी बात का अफसाना बना दिया आप लोगों ने, उसके बाद वो सब कुछ हुआ जो नहीं होना चाहिए। मुन्ना, जो कुछ भी हुआ उस बात का हमें बहुत दुख है बेटा, लेकिन हम सच कह रहे हैं। हम जिम्मेदार नहीं है इस सब के लिए। आप ही जिम्मेदार हैं। हमारे और गौरी जी के बीच में जो दूरियां है ना, उसके लिए आप सब जिम्मेदार हैं। क्यों झूठ बोल रहे हो मुन्ना? हमने तो अपनी कसम से भी तुम्हें आजाद कर दिया था। हाँ? मुंबई जाने की इजाजत दे दी थी तुम्हें, और साथ में दबाव भी बनाए रखा, जिससे हम चाह के भी मुंबई नहीं जा पाए। सुन रही हैं माता जी? सुन रही हैं आप मुन्ना क्या कह रहा है? हमने इस पे दबाव बनाया। ये जो कुछ हो रहा है ना, गौरी की संगत का नतीजा है। उसी ने हमारे मुन्ना को हमसे अलग कर दिया। बस कीजिए अम्मा। हर बात पर गौरी भाभी को दोष देना बंद कीजिए। अरे आज अगर वो नहीं होती तो हम गंगा में कूदकर जान दे देते। अब हमें जाने दीजिए, हमें अपने पति से मिलकर बात करनी है। और अम्मा, जहां तक बात है परिवार के सामने बात करने की ना, तो हमें अपने पति से बात करनी है, मम्मी जी के पप्पू से नहीं। चलो भैया। देखा माता जी, देखा आपने? इसे बर्बाद कर दिया है गौरी ने हमारे घर के संस्कारों को। दे बहिणी, मी पुसते. अगं झालंय पुसून, तू बाकीची तयारी कर. अगं काय झालं बाबा? बाबा अहो काय झालं? काय नाही. अहो मग तुम्ही असे अस्वस्थ काय फिरताय? काय झालं? कसला विचार करताय? नाही विचार नाही, पाय मोकळे करतोय. तुम्ही दादाचा विचार करताय ना? तो काय निर्णय घेईल याचाच विचार चाललाय ना? नाही तसं काय नाही. बघू. बाबा अहो तुम्ही नका ना काळजी करू. तुम्ही जे ठरवलंय ते पटेल त्याला, आणि मागचं सगळं विसरून तो पुढे जायला तयार होईल. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ. नचीला जितका वेळ लागेल तेवढा द्यावाच लागेल ना आपल्याला. आणि माझ्या मनाची पूर्ण तयारी आहे. आणि बाबा तुम्ही ज्या विश्वासाने मला इथे घेऊन आलात ना, त्या विश्वासाला तडा जाईल अशी मी कधीच वागणार नाही. जे चाललंय ते स्वीकारेन. अगं सगळीकडे आनंदच आनंद आहे. मग जे काय चाललं ते चांगलंच आहे. आई सासूबाई काय खुश आहेत बघ. असा सुगंध येतोय स्वयंपाकघरातून. त्या वासानेच भूक लागली मला. मला पण तिथे असताना इतकी आठवण यायची ना घरच्या जेवणाची, घशाखाली घासच जायचा नाही. म्हणजे घरची पोळी, आमटी, भाजी, घरचा नाश्ता. शेवटी घरचं जेवण ते घरचंच ना. आपल्या माणसांची हातची चव बाहेर कुठे मिळणार. मी तर कितीतरी वेळा तिकडे सांगितलं सुद्धा, आमच्या घरी हा पदार्थ असा बनतो, पण मग घरच्यांबद्दल विचारतील म्हणून मीच विषय टाळला. वहिनी हे बघ, आता राहू दे त्या गोष्टी. आता इथेच ना तू मस्त खा पी आणि आनंदात राहा.
तू जाऊन आराम कर, गौरी करेल सगळं. बाबा प्लीज करू दे ना काम. असंही किती दिवसांनी घरात काम करते. इथे असताना तर गौरी म्हणाल ना, कुठल्या गोष्टीचा विचार करू नको, जाऊन आराम कर जा. आपण खरंच वहिनी मी आवरते. तू पड जा, आराम कर. अगं मी जा अगं, मी आवरते. सॉरी नाची, मी बाबांना नाही म्हटलं इथे यायला, पण त्यांनी ऐकलंच नाही. तुला तर त्यांचा स्वभाव. मला तुझाही स्वभाव माहिती. खरंच नची, मी खरंच नाही म्हणाले बाबांना. तुला खोटं वाटत असेल ना, तू त्यांना विचार ना. पण त्यांनी ऐकलंच नाही. अरे, आणि आपल्यामध्ये झालेल्या मतभेदांमुळे त्यांना आधीच खूप त्रास झालाय. त्यात अजून त्रास नको म्हणून मी इथे आले. एक मिनिट, तू काळजी करू नकोस. हे बघ, तुला त्रास देऊन मला इथे नाही राहायचंय. मी थोड्याच दिवसात इकडनं निघून जाईन. म्हणजे मला माहितीये आई बाबा मला असं जाऊ देणार नाहीत, पण मी काही ना काही कारण काढून जाईन इथून. पण माझी एक रिक्वेस्ट होती, प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि चिडचिड करू नकोस. आणि जमल्यास माझ्यावर सुद्धा चिडू नकोस प्लीज. नाही चिडणार, पण हे सगळं इतकं अचानक झालं की म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं. माहितीये मला, माझ्याही लक्षात नाही आलं. नाहीतर काय. हे बघ, तू काळजी करू नकोस. होणाऱ्या बाळाची पूर्णपणे जबाबदारी माझी आहे. तुला काही त्रास होऊ देणार नाही. पण माझी एक रिक्वेस्ट आहे. काय? प्लीज माझ्या बाळाला सांगू नकोस की त्याची आई किती वाईट बाई आहे. ती किती त्रास दिलाय तिने सगळ्यांना, हसवलं या घरातल्या सगळ्या माणसांना. नची, मी जे काही केलं ना, त्याची शिक्षा माझ्या बाळाला देऊ नको प्लीज. ते माझंही बाळ आहे निशा, मलाही त्याची काळजी आहे. पण मला वेळ हवा. कळतंय मला. हे बघ, तुला हवा तेवढा वेळ घे. निर्णय घ्यायची घाई करू नकोस. हं? चल, जेवायला चल. आज बरेच दिवसांनी गोड केलं नाही गो घरात. निशा आली हे ऐकून ती मनावरचा ताण गेला भाऊ. दुसरा ताण आहेच. हा कुठला ताण? असं काय करतेस आई? नचिकेत, त्याच सोड गो, तो हळूहळू होतो लो शांत. आपण निशाने एवढी गोड बातमी आणल्या, आता राग किती दिवस टिकेल माणसाचा सांग बघू. ते बरोबरच आहे. नाही, मी नेहमी बरोबरच बोलतोय. अगो सरे, मी तुका सांगताय, आता सगळं चांगलंच होणार आहे पहिल्यासारखा. म्हणजे निशान गोड बातमी आणल्यान. दुसरीकडे शिव आता चांगलं बोलूक लागला, गौरीशी बोलता तो. हा अगो, आता सगळे प्रश्न सुटतील बघ पटापटा. सुटू देत. शिव आणि गौरीचं जे काय बिनसलंय ना, ते पण सगळं ठीक होऊ दे. तशी ती दोघ जण. काही न्यायचं अजून? हो, हे घेऊन जा, पोळ्या राहिल्या. अरे वा, निशा वहिनीचं स्वागत शिराने वाटतं. मस्त खमंग वास येतोय.
आणि शिव इलो ना की त्याचं स्वागत पुरणपोळीने करू तो. कळला? आवडते ना त्या का? अगं शिवचा फोन आला होता का? म्हणजे काही बोलणं झालं का तुमचं? हो. मग येण्याबद्दल काही बोलला? नाही. अगो तू विचारलंच नाही का त्या का? अगं नाही आजी, म्हणजे उर्मिला जिजींबद्दल बोलत होता तो, त्यामुळे दुसरा काही विषय नाही निघाला. उर्मिला सगळं ठीक आहे ना? हो अगं त्या माहेरी आल्यात ना. अगो मग तू बोललीस का नाही तिच्याशी? हो बोलले ना मी. आले. उर्मिला बद्दल काय? अगो होळी इली ना म्हणून इली असेल माहेरी ती. आप लोग बात कर लीजिए, हम एक इम्पोर्टेंट फोन करके आते हैं. अब भाई को ही देखना है कि बात भी करनी है. कहो क्यों बुलाया हमें यहाँ पर? टाइम नहीं है हमारे पास. देखिए, हम आपसे कह रहे थे कि अगर आप एक बार हमारी बात. हम तुमको पहले ही कह चुके हैं, हमारे मामले में टांग मत अड़ाना. वैसे भी मैं तुम्हारी इस भाई और बाप की तरह नहीं हूँ जो औरतों की सलाह पे चलती. गौरी जी. हेलो गौरी जी. हॅलो शिव, सगळं ठीक आहे ना रे? हाँ अभी तो ठीक है, बातें कर रहे हैं दोनों. बरं झालं तू त्यांची भेट घडवून दिलीस. हाँ लेकिन बड़ी मुश्किल से माने जीजा जी, बहुत अकड़ दिखा रहे थे. पता नहीं दोनों क्या बात कर रहे होंगे. अरे चांगलंच बोलत असतील. आणि हे बघ, काही झालं ना तरी तू मध्ये पडू नकोस. तू मध्ये काही बोलू नकोस. हे बघ, उर्मिलाची जी समजूतदार आहे त्यात त्यांना नक्की समजावून सांगतील. लेकिन गौरी जी. हे बघ, ऐक माझं. असं होऊ शकतं की लगेच जियाजींना सगळं काही कळणार नाही, समजणार नाही, ते रागवतील. पण तू नाराज नको होस त्यांच्यावर, कारण नंतर ते शांतपणे बसून विचार करतील ना, तेव्हा त्यांना जिजींचं म्हणणं नक्की पटेल. मी तुला नंतर फोन करू. माझी जेवायला वाट बघतायत सगळे. हो गौरे. हाँ बाय. आले. आप प्लीज हमारी बात समझने की कोशिश करें. अरे पागल हो गई हो तुम? दिमाग खराब हो गया तुम्हारा? ऐसा लगता है कि कभी कल ना गोबर खाने गई है. जीजा जी क्या हुआ? क्यों? अरे समझाओ अपनी बहन को, दिमाग खराब हो गया उसका. कब से एक ही रट लगा के रखी है, ऊपर की कमाई नहीं चाहिए, ऊपर की कमाई नहीं चाहिए. अरे कैसे ऊपर की कमाई नहीं चाहिए? अरे इतने लाखों रुपए भर के हम मुकदमा जीतने की कोशिश कर रहे हैं, अगर ऊपर की कमाई नहीं चाहिए तो नुकसान भरपाई कहां से होगी? हाँ हाँ आप शांत हो जाइए, हम बात करते हैं ना दीदी से. अरे क्या खाक बात करोगे? वो तो सूखी रोटी खाने की जिद लगाए रखी है. हाँ, आपकी मेहनत की कमाई से हम सूखी रोटी खा लें, पर ऊपर की कमाई को हाथ नहीं लगाएंगे. मेहनत की कमाई से कोई तरक्की नहीं होती, तरक्की होती ऊपर की कमाई से. अरे समझाओ अपनी बहन को. ऐसी बात नहीं है जीजा जी. अब हमारे घर पे देखिए ना, बाबूजी ने कितनी मेहनत और ईमानदारी से बिजनेस को इतना बड़ा किया है. मेहनत और ईमानदारी से कोई धंधा नहीं होता शिव. अपने ही घर की बात ले लो. वो गरीब कारीगर जो साड़ी बनाता है वो आज भी उसी झोपड़े में पड़ा हुआ है, और तुम्हारे बाबूजी वही साड़ी बेचकर मंजिल पे मंजिल चढ़ाए जा रहे हैं अपने घर की. शिव, इस भ्रम में मत रहना कि तुम्हारे बाबूजी ईमानदारी और मेहनत से पैसे कमाते हैं. अरे हेरा फेरी करके पैसे कमाते हैं वो, हेरा फेरी. इसे हेरा फेरी नहीं, बिजनेस करना कहते हैं. बाबूजी इतनी मेहनत से पैसे कमाते हैं और उसके बाद लाखों रुपए मशीनें खरीदने में लगा देते हैं. तब कारीगरों को काम मिलता है. उसके बाद जो मुनाफा होता है उसका हिस्सा कारीगरों में भी बंटता है. वाह, क्या वकालत की अपने बाबूजी की. हाँ? लेकिन हम भी बेवकूफ नहीं है, सारी खबर रखते हैं हम. तुम्हारे बाबूजी कोई बिजनेस नहीं करते. कुछ भी बोले जा रही है. हाथ कैसे लगाया तुमने मुझे? तुम्हारी इतनी हिम्मत? देख लेंगे हम तुमको और तुम्हारी इस ईमानदार बहन को. छोड़ेंगे नहीं हम तुमको. पछताओगे तुम लोग, पछताओगे. अरे कैसे इंसान है ये, बात समझने को तैयार नहीं है. बाबूजी ने क्या सोच के शादी करा दी इनसे आपकी?
काश बाबूजी ने भी गौरी जी के बाबा की तरह सोचा होता आपकी शादी कराते वक्त। नहीं नहीं, आप रोइए मत।